नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खराचं कनेक्शन जे आहे आता रायगडमधील पनवेलमध्ये शिरडोन या गावी आलेलं आहे। या ठिकाणी त्यांनी करोडो रुपयाची जमीन घेतलेली आहे। आपल्यासोबत इथे स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा काय सांगाल, तुम्हाला ही माहिती कशी मिळालेली आहे? तर मला पण मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली। मी इथला स्थानिक शेतकरी आणि इथलाच आहे, मी शिरडोन गावचा आहे आणि आज तुम्ही रायगडमधील शिरडोन गावामध्ये आपण आता आहात। हा शिरडोन गाव म्हटलं की विमानतळाच्या जवळच आहे, म्हणजे 8-10 किलोमीटरवरती, आणि इथे जोरदार डेव्हलपमेंट चालू आहे। आणि या बंधूबाबाची प्रॉपर्टी इथे 51 एकर आहे, तरी पण त्याचा आजचा जर व्हॅल्युएशन आपण जर काढलात ना तर करोडाच्या वरतीच आहे, एवढं मी तुम्हाला सांगेन। तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण इकडचे स्थानिक रहिवासी आहेत। नाशिकमध्ये ज्या भोंदू बाबांनी करोडो रुपयाच्या संस्था लादलेल्या आहेत, ते आता आपलं कनेक्शन जे पनवेलमध्ये आलेलं आहे, आता हे कनेक्शन जे पनवेलमध्ये आलेलं आहे, मला असं सांगायचं आहे की आता इथे जवळजवळ नवी मुंबई एअरपोर्ट झालेला आहे। इकडच्या जागेंचा रेट, आता जागा तरी ती कुठे राहिली नाहीच आहे, परंतु या लोकांनी अगोदर गरिबांना पूर्ण हे करून या जागा ज्या त्यांनी कव्हर केलेल्या आहेत, तर त्या जागेंची रेट आता नाही बोललं तरी 10 लाखाच्या वरती पर गुंठा इकडे चालू असावा। कारण ज्या जागेत आता आम्ही उभे आहोत ती जागा तिथपासून जो व्हॅल्युएशन चालू होतो तो जवळजवळ 10 लाखाच्या वरती व्हॅल्युएशन निघतोय। तर ह्याची जर 51 गुंठे जागा असेल इथे, तर 51 गुंठेच्या हिशोबाने यांची प्रॉपर्टी ही करोडच्या हिशोबाने असावी असा अंदाज काढू शकतो आपण। आपण बघितलं की करोडो रुपयाची जागा जी आहे पनवेलच्या शिरडोन गावामध्ये अशोक खरात यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने केलेली आहे आणि यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत याचं रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे। मनोज भिंगारडे, APN न्यूज, महाराष्ट्र।